वेलकम स्टुडंट्स. आपण लास्ट लेक्चरमध्ये थिअरम बघितला होता होमोजिनियस इक्वेशनवरती आणि एक्झाम्पल सोडवले होते कंबाइंड इक्वेशनवरती. आज आपण एक्सरसाइज 4.1 मधलं क्वेश्चन नंबर 2 बघणार आहे की फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय फॉलोविंग इक्वेशन. फर्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे तुम्हाला 3y² + 7xy = 0. आपण कंबाइंड इक्वेशन फाइंड केलं होतं लास्ट लेक्चरमध्ये. आता ह्या इक्वेशनवरून आपल्याला सेपरेट इक्वेशन फाइंड करायचं आहे. इक्वेशन आहे तुमचं 3y² + 7xy = 0. काय कॉमन घेता येईल याच्यातून आपल्याला y कॉमन घेतल्यावर 3y + 7x = 0 इक्वेशन येणार आहे. मग दोन सेपरेट इक्वेशन्स काय येणार आहे तुमचे y = 0 अँड 3y + 7x = 0. y = 0 and 3y + 7x = 0 is the required separate equation of lines. सेकंड इक्वेशन आहे तुमचं 5x² - 9y² = 0. आता हे इक्वेशन जर बघितलं आपण याच्यात काहीच कॉमन घेता येत नाही आपल्याला, पण हा फॉर्म कोणता झाला तुमचा a² - b² आणि त्याचं एक्सपान्शन आहे a + b × a - b. मग ह्या इक्वेशनला आता आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे a² - b². 5x² ला कसं लिहिता येईल आपल्याला √5x (² मायनस 9y² ला कसं लिहिता येईल 3y² = 0. हा फॉर्म झाला आता a² - b². त्याचं एक्सपान्शन येणार आहे √5x + 3y आणि दुसरं एक्सपान्शन हे √5x - 3y = 0. मग दोन सेपरेट इक्वेशन्स कोणते आले आपले √5x + 3y = 0 अँड दुसरं इक्वेशन कोणतं आलं तुमचं √5x - 3y = 0 इज द रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स. थर्ड एक्झाम्पल आहे तुमचं x² - 4xy = 0. आता ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला काय कॉमन घेता येईल तर x कॉमन आहे इक्वेशनमध्ये. x कॉमन घेतल्यावर इथे काय येईल x - 4y = 0. मग दोन सेपरेट इक्वेशन्स कोणते आले x = 0 आणि दुसरं इक्वेशन आहे x - 4y = 0 इज द रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन. आता फोर्थ एक्झाम्पल आहे तुमचं 3x² - 10xy - 8y² = 0. आता हे इक्वेशन जर बघितलं आपण याच्यात काहीच कॉमन घेता येत नाही, पण आपण जर हे इक्वेशन बघितलं तर हे इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन का आलं म्हणजे आपण काय फाइंड करतो फॅक्टर्स फाइंड केल्यावर आपल्याला किती इक्वेशन्स भेटणार आहे 2. मग आता ह्या इक्वेशन आहे तुमचं दिलेलं 3x² - 10xy - 8y² = 0. याचे फॅक्टर्स काय येणार आहे 3x² - 12xy + 2xy - 8y² = 0. काय कॉमन घेता येईल इथे 3x कॉमन घेतल्यावर x - 4y. या इक्वेशनमध्ये काय कॉमन घेता येईल 2y + 2y कॉमन घेतल्यावर काय येईल x - 4y = 0. दोन इक्वेशन्स कोणते आले 3x + 2y आणि दुसरं इक्वेशन आहे x - 4y = 0. म्हणजे हे 3x + 2y = 0 हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन अँड x - 4y = 0 हे झालं तुमचं सेकंड इक्वेशन. हे झाले तुमचे दोन सेपरेट इक्वेशन्स ऑफ. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघणार आहे. क्वेश्चन आहे फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय फॉलोविंग इक्वेशन. क्वेश्चन आहे 5x² - 8xy + 3y² = 0. आता क्वेश्चन जर आपण बघितलं आपल्याला काय फाइंड करायचं आहे कंबाइंड इक्वेशन. कंबाइंड इक्वेशन फाइंड करण्यासाठी आपल्याला दोन लाईन्स पाहिजे. जेव्हा दोन लाईन्स भेटतील तेव्हाच आपल्याला कंबाइंड इक्वेशन फाइंड करता येईल. आणि कंडिशन काय सांगितली त्यांनी पासेस थ्रू ओरिजिन. पासेस थ्रू ओरिजिन म्हणजे पॉईंट्स काय दिलेले आपल्याला 0 0 आणि कंडिशन आहे दुसरी परपेंडिक्युलर. म्हणजे ह्या इक्वेशनचे आपल्याला काय फाइंड करावं लागेल आता
फॅक्टर्स फाइंड केल्यानंतर त्यांनी कंडिशन सांगितली आहे परपेंडिक्युलर आहे लाईन्स. मग आपलं इक्वेशन आहे होमोजिनियस इक्वेशन आहे गिवन होमोजिनियस इक्वेशन इज 5x² minus 8xy plus 3y² इक्वल टू 0. आता आपण याचे फॅक्टर्स फाइंड करणार आहे. फॅक्टर्स येणार आहे तुमचे 5x² मायनस 5x² मायनस 5xy मायनस 3xy प्लस 3y² इक्वल टू 0. याच्यातून काय कॉमन घेता येईल आपल्याला 5x कॉमन घेतल्यावर ब्रॅकेटमध्ये येणार आहे x मायनस वाय. इथे आपल्याला कॉमन घेता येईल मायनस 3y. मग ब्रॅकेटमध्ये येणार आहे x मायनस वाय इक्वल टू 0. दोन इक्वेशन्स कोणते आले आपले 5x मायनस 3y आणि दुसरं इक्वेशन आहे 3x मायनस वाय इक्वल टू 0. 5x मायनस 3y इक्वल टू 0 ही झाली आपली पहिली लाईन अँड x मायनस वाय इक्वल टू 0 हे झाली आपली दुसरी लाईन. आता कंडिशन दिलेली आपल्याला पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजे पॉईंट्स दिलेले आपल्याला 0 0. आपण फर्स्ट लाईन कन्सिडर करू. इक्वेशन ऑफ लाईन इज x मायनस वाय इक्वल टू 0. मग आपल्याला काय काढावं लागेल स्लोप. मग याचा स्लोप काय येणार आहे तुमचा मायनस a अपॉन b म्हणजे मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y म्हणजे 1. आणि पण त्यांनी कंडिशन सांगितली की इट इज परपेंडिक्युलर. मग सिन्स इट इज परपेंडिक्युलर इट्स स्लोप इज -1 अपॉन m1 इक्वल टू -1. हा झाला आपला स्लोप. आणि नंतर स्लोप माहिती आपल्याला पॉईंट दिलेले 0 0. मग इक्वेशन ऑफ लाईन हॅविंग स्लोप -1 अँड पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजे 0 0 इज. आता आपण स्लोप पॉईंट फॉर्म वापरणार आहे y मायनस y1 इक्वल टू m1 x मायनस x1. y1 आणि x1 0 दिले म्हणजे y इक्वल टू येणार आहे आणि स्लोप आला आहे -1. इथे येणार आहे x y इक्वल टू -x दॅट इज x प्लस वाय इक्वल टू 0. ही झाली आपली पहिली लाईन कंबाईंड इक्वेशनची. आता आपल्याला सेकंड इक्वेशन घ्यायचं आहे ऑल्सो इक्वेशन ऑफ लाईन इज. दुसरं इक्वेशन आहे 5x मायनस 3y इक्वल टू 0. त्याचा स्लोप येणार आहे स्लोप इक्वल टू मायनस कोएफिशियंट ऑफ x. आपण याला m2 कन्सिडर करू ह्या स्लोपला. त्याचे स्लोप येणार आहे 5 अपॉन 3. इथे सुद्धा कंडिशन काय आहे परपेंडिक्युलर. सिन्स इट इज परपेंडिक्युलर इट्स स्लोप इक्वल टू -1 अपॉन m2 म्हणजे -1 अपॉन 5 अपॉन 3 म्हणजे किती आलं तुमचा स्लोप -3 अपॉन 5. इथे सुद्धा तुमचं पॉईंट्स काय दिले 0 0 आणि आपला स्लोप आला आहे -3 अपॉन 5. इथे सुद्धा आपण स्लोप पॉईंट फॉर्म वापरणार आहे y मायनस y1 इक्वल टू m2 x मायनस x1. y1 आणि x1 आपले काय 0 म्हणजे इक्वेशन येणार आहे तुमचं y इक्वल टू -3 अपॉन 5 x दॅट इज 5y इक्वल टू -3x म्हणजेच तुमचं इक्वेशन आलं 3x प्लस 5y इक्वल टू 0. हे झालं तुमचं सेकंड इक्वेशन. आता दोन लाईन्स भेटल्या आपल्याला काय फाइंड करायचं आहे कंबाईंड इक्वेशन. मग आपलं कंबाईंड इक्वेशन काय येणार आहे पहिलं इक्वेशन होतं आपलं x प्लस वाय आणि दुसरं इक्वेशन होतं आपलं 3x प्लस 5y इक्वल टू 0. ही लाईन्स आपण दोन्ही कंबाईन केलं तर इक्वेशन येणार आहे तुमचं मल्टिप्लाय केल्यावर 3x² प्लस 5xy प्लस 3xy प्लस 5y² इक्वल टू
0. That is 3x square plus 8xy plus 5y square equal to 0. हे झालं आपलं रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स. आपण आता सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत. सेकंड एक्झाम्पल आहे तुमचं 5x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. आता हे इक्वेशनचे सुद्धा आपल्याला पहिले काय फाइंड करावं लागणार आहे, फॅक्टर्स फाइंड केल्यानंतर आपल्याला दोन इक्वेशन्स भेटणार आहे. आपलं हे सोल्युशन आहे गिवन होमोजीनियस इक्वेशन is 5x square plus 2xy minus 3y square equal to 0. याचे फॅक्टर्स येणार आहे तुमचे 5x square plus 5xy minus 3xy minus 3y square equal to 0. कॉमन 5x कॉमन घेतल्यावर ब्रॅकेटमध्ये येईल x plus y minus 3y x plus y equal to 0. दोन इक्वेशन्स आलेत आपले 5x मायनस 3y आणि x प्लस वाय इक्वल टू 0. दॅट इज 5x मायनस 3y इक्वल टू 0 अँड x प्लस वाय इक्वल टू 0. आता दोन इक्वेशन ऑफ लाईन्स आले. इथे सुद्धा कंडिशन सेम आहे. या दोन लाईन्स काय सांगितले त्यांनी, परपेंडिक्युलर. आपण फर्स्ट लाईन कन्सिडर करू. इक्वेशन ऑफ लाईन इज x प्लस वाय इक्वल टू 0. याचा स्लोप येणार आहे -1. पण त्यांनी कंडिशन सांगितली आहे सिन्स इट इज परपेंडिक्युलर. याचा स्लोप येणार आहे, आपण याला कन्सिडर करू m1 -1/m1 म्हणजे स्लोप येणार आहे आपला 1. बरं ते त्यांनी काय सांगितलं, इट पासेस थ्रू ओरिजिन. मग युजिंग स्लोप पॉईंट फॉर्म y मायनस y1 इक्वल टू m1 x मायनस x1 y इक्वल टू 1 x म्हणजेच y इक्वल टू x दॅट इज x मायनस y इक्वल टू 0. ही झाली आपली फर्स्ट इक्वेशन ऑफ लाईन, कंबाइंड इक्वेशन फाइंड करण्यासाठी. आता आपण सेकंड इक्वेशन याचं इक्वेशन काढू. गिवन इक्वेशन ऑफ लाईन इज 5x मायनस 3y इक्वल टू 0. याचा स्लोप येणार आहे, स्लोप इक्वल टू 5/3. याची कंडिशनसुद्धा सिन्स इट इज परपेंडिक्युलर इट्स स्लोप आपण याला m2 कन्सिडर करू. m2 इक्वल टू -1/m2 इक्वल टू -1/5/3 म्हणजे स्लोप आला आपला -3/5. परत इथे आपण स्लोप पॉईंट फॉर्म कन्सिडर करणं वापरणार आहे. y मायनस y1 इक्वल टू m2 x मायनस x1. y1 आणि x1 0 आहे म्हणजे y इक्वल टू -3/5 x y इक्वल टू -3x दॅट इज 3x प्लस 5y इक्वल टू 0. ही झाली आपली सेकंड इक्वेशन ऑफ लाईन्स. हे दोन इक्वेशन ऑफ लाईन्स जर आपण कंबाईन केले तर आपल्याला काय भेटणार आहे, कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स. दोन इक्वेशन्स जर कंबाईन केले, पहिलं इक्वेशन आहे x मायनस वाय, दुसरं इक्वेशन आहे 3x प्लस 5y इक्वल टू 0. ब्रॅकेट मल्टिप्लाय केल्यावर आपलं येणार आहे 3x स्क्वेअर प्लस 5xy मायनस 3xy मायनस 5y स्क्वेअर इक्वल टू 0. सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन भेटली आहे दॅट इज 3x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 5y स्क्वेअर इक्वल टू 0. ही झाली आपली कंबाइंड इक्वेशन ऑफ. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघणार आहे. क्वेश्चन आहे तुमचं फाइंड के इफ द सम ऑफ द स्लोप ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय x स्क्वेअर प्लस kxy मायनस 3y स्क्वेअर इक्वल टू 0 इज ट्वाइस देअर प्रोडक्ट. आता क्वेश्चन सांगितलं आहे त्यांनी सम ऑफ द स्लोप. सम ऑफ द स्लोप म्हणजे आपलं दोन स्लोप, सम म्हणजे m1 प्लस m2. त्यांनी काय सांगितलं आहे m1 प्लस m2
इज ट्वाईस देअर प्रोडक्ट, म्हणजे कंडिशन दिली त्यांनी M1 प्लस M2 इक्वल टू ट्वाईस द M1 M2. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की सम ऑफ द स्लोप्स कसा काढतो. लेट सोल्युशन बघू आपण. लेट M1 अँड M2 बी द slopes of two lines represented by homogeneous equation. आपलं होमोजिनियस इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. आणि सम ऑफ द स्लोप्स कसा काढतो आपण. M1 प्लस M2 इक्वल टू -2h अपॉन b अँड प्रोडक्ट ऑफ स्लोप कसा काढतो. M1 M2 इक्वल टू हे a अपॉन b. आता क्वेश्चनमध्ये त्यांनी होमोजिनियस इक्वेशन दिलेलं आहे. गिवन होमोजिनियस इक्वेशन इज x स्क्वेअर प्लस kxy मायनस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. आपण जर हे इक्वेशन जर आपल्या स्टँडर्ड होमोजिनियस इक्वेशनसोबत कंपेअर केलं तर आपल्याला a इक्वल टू येणार आहे 1, 2h इक्वल टू किती येणार आहे k अँड b इक्वल टू येणार आहे तुमचं -3. आता आपल्याला आपण जर ह्या व्हॅल्यूज या इक्वेशनमध्ये टाकलं तर आपलं इक्वेशन येणार आहे M1 प्लस M2 इक्वल टू -2h. 2hची व्हॅल्यू किती आहे k म्हणजे -k. बीची व्हॅल्यू किती आली तुमची -3 म्हणजे k अपॉन 3. अँड ह्या इक्वेशनमध्ये जर टाकलं आपण M1 M2 इक्वल टू एची व्हॅल्यू आहे तुमची 1, बीची व्हॅल्यू आहे तुमची -3. पण त्यांनी कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला. कंडिशन दिलेली आहे तुम्हाला की सम ऑफ द स्लोप गिवन कंडिशन इज. त्यांनी सांगितलं आहे सम ऑफ द स्लोप म्हणजे M1 प्लस M2 इज ट्वाईस देअर प्रोडक्ट म्हणजे इक्वल टू ट्वाईस M1 M2. M1 प्लस M2ची व्हॅल्यू किती आली आपली k अपॉन 3 इक्वल टू 2 आणि M1 M2ची व्हॅल्यू किती आली आपली -1 अपॉन 3. दोन्ही साईडचं 3 कॅन्सल झाल्यावर आपल्याला kची किती व्हॅल्यू भेटणार आहे -2. आपल्याला फाइंड काय करायचं होतं k. आता आपलं सेकंड एक्झाम्पल आहे स्लोप ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 3x स्क्वेअर प्लस kxy मायनस y स्क्वेअर इक्वल टू 0 डिफर बाय 4. इथे सुद्धा आपल्याला काय फाइंड करायचं आहे k. सोल्युशन आहे आपलं गिवन होमोजिनियस इक्वेशन इज 3x स्क्वेअर प्लस kxy मायनस y स्क्वेअर इक्वल टू 0. आपण जर ह्या इक्वेशनला आपल्या स्टँडर्ड होमोजिनियस इक्वेशनसोबत कंपेअर केलं तर आपलं a इक्वल टू येणार आहे 3, 2h इक्वल टू येणार आहे k आणि b इक्वल टू येणार आहे -1. आता आपलं फॉर्म आहे M1 सम ऑफ द स्लोप काय आपलं M1 प्लस M2 इक्वल टू -2h अपॉन b. -2h म्हणजे -k अपॉन -1 म्हणजे M1 प्लस M2 इक्वल टू किती आलं आपलं k. अँड प्रोडक्ट ऑफ स्लोप M1 M2 इक्वल टू आपलं आहे a अपॉन b. एची व्हॅल्यू आहे 3, बीची व्हॅल्यू आहे -1 म्हणजे M1 M2 इक्वल टू किती आलं आपलं -3. पण त्यांनी कंडिशन काय सांगितलेली आहे गिवन स्लोप ऑफ लाईन्स. स्लोप कोणते आपण स्लोप ऑफ लाईन्स म्हणजे M1 M2 रिप्रेझेंटेड बाय 3x स्क्वेअर प्लस kxy मायनस y स्क्वेअर इक्वल टू 0 डिफर होत आहे कितीनी 4नी म्हणजे M1 मायनस M2 इक्वल टू किती दिलं आहे त्यांनी 4. पण आपल्याला फक्त आपल्याला कशाची व्हॅल्यू माहिती आहे M1 प्लस M2. आता आपण हे इक्वेशन यूज करून आपल्याला काय फाइंड करायचं आहे केची व्हॅल्यू. आपण हे इक्वेशन वापरणार आहे यूजिंग M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअर
प्लस 4m1m2. आपण ह्या इक्वेशनला फक्त ॲडजस्ट केलं ह्या फॉर्ममध्ये. हे जर सिम्प्लिफाय केलं इक्वेशन तर तुमचं हेच इक्वेशन येणार आहे m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर. कारण आपल्याला फक्त m1 मायनस m2ची व्हॅल्यू माहिती होती. m1 मायनस m2ची m1 प्लस m2ची व्हॅल्यू किती आहे k, म्हणजे ह्या साईडला येईल k स्क्वेअर. m1 मायनस m2ची व्हॅल्यू किती आहे 4, 4चा स्क्वेअर प्लस 4 आणि m1 m2ची व्हॅल्यू आहे -3, म्हणजे k स्क्वेअर इक्वल टू येणार आहे 4चा स्क्वेअर 16 मायनस 12, k स्क्वेअर इक्वल टू येणार आहे तुमचं 16 मायनस 12 4. देअरफॉर k इक्वल टू काय येणार आहे तुमचं प्लस -2. आपल्याला काय काढायचं होतं तर k ची व्हॅल्यू. थर्ड एक्झाम्पल आहे आपलं स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स given by kx square plus 4xy minus y square equal to 0 exceeds the slope of other by 8. हे सुद्धा आपल्याला कंडिशन सांगितली त्यांनी. स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स म्हणजे कोणताही एक स्लोप, आपले दोन स्लोप m1 आणि m2. स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स म्हणजे m1 इक्वल टू काय सांगितलंय एक्सीड्स द स्लोप ऑफ अदर. स्लोप ऑफ अदर म्हणजे जर आपण m1 घेतलं तर इक्वल टू काय येणार आहे m2 बाय कितीनी एक्सीड होतं आहे 8नी, म्हणजे इन्क्रीज होतं आहे. म्हणजे m1 इक्वल टू काय घेणार आहे तुम्ही m2 प्लस 8 किंवा m2 इक्वल टू काय घेणार आहे तुम्ही m1 प्लस 8. आपण सोल्युशन बघू. गिवन होमोजिनियस इक्वेशन इज kx स्क्वेअर प्लस 4xy मायनस y स्क्वेअर इक्वल टू 0. ह्या इक्वेशनला जर आपण स्टँडर्ड इक्वेशन होमोजिनियस इक्वेशन सोबत कंपेअर केलं तर a ची व्हॅल्यू येणार आहे k, 2h ची व्हॅल्यू येणार आहे 4 आणि b ची व्हॅल्यू येणार आहे -1. आणि आपला सम ऑफ द स्लोप्स काय m1 m2 इक्वल टू -2h अपॉन b. 2h ची व्हॅल्यू आहे 4 म्हणजे -4, b ची व्हॅल्यू आहे -1. मग आपल्याला m1 प्लस m2 इक्वल टू किती भेटलं 4. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 m2 इक्वल टू काय आहे तुमचं a अपॉन b. a ची व्हॅल्यू आहे k आणि b ची व्हॅल्यू आहे -1. देअरफॉर m1 m2 इक्वल टू किती भेटलं तुमचं -k. आता आपल्याला गिवन कंडिशन दिलेली आहे. गिवन m1 प्लस स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स म्हणजे m2 इक्वल टू m1 प्लस 8 ही आपल्याला कंडिशन दिलेली. तुम्ही m1 इक्वल टू सुद्धा घेऊ शकता. m1 जर तुम्ही m1 घेतलं तर m1 इक्वल टू तुमची कंडिशन येणार आहे m2 प्लस 8. जर m2 घेतलं तर m2 इक्वल टू येणार आहे तुमचं m1 प्लस 8. आता आपली m2 ची व्हॅल्यू भेटलेली आहे m1 प्लस 8. आपण जर m2 ची व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये टाकलं, याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. m2 ची व्हॅल्यू जर आपण ह्या इक्वेशनमध्ये टाकलं तर आपल्याला m1 ची व्हॅल्यू भेटणार आहे. मग आपलं इक्वेशन येणार आहे नेक्स्ट m2. आपण हे व्हॅल्यू याच्यात टाकणार आहे म्हणजे m1 प्लस 8 इक्वल टू 4 ट्वाईस m1 इक्वल टू प्लस 8 ह्या साईडला गेल्यावर -8 म्हणजे ट्वाईस m1 इक्वल टू -4. m1 इक्वल टू किती आलं तुमचं -2. m1 ची व्हॅल्यू आली आपली -2. आपण जर m1 ची व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये परत सबस्टिट्यूट केलं तर कशाची व्हॅल्यू येणार आहे आपल्याला m2 म्हणजे m1 प्लस m2 इक्वल टू 4. दॅट इज m1 ची व्हॅल्यू आहे -2 प्लस m2 इक्वल टू 4. m2 इक्वल टू -2 या साईडला आल्यावर 4 प्लस 2 म्हणजे m2 ची व्हॅल्यू किती आली आपली 6. आपल्याला फाइंड काय करायचं आहे पण k ची व्हॅल्यू. मग आपण m1 आणि m2 ची व्हॅल्यू कशात टाकू, आपण याला इक्वेशन 2 कन्सिडर करू. सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ m1 and m2 in equation 2. Therefore m1 m2 इक्वल टू काय आपलं -k. m1 ची व्हॅल्यू आहे -2, m2 ची व्हॅल्यू आहे 6 इक्वल टू
मायनस के मायनस 12 इक्वल टू मायनस के, दॅट इज के इक्वल टू किती आले आपलं 12 सॉरी 2 इंटू 6 किती आहे 12. आपल्याला फाइंड काय करायचं होतं केची व्हॅल्यू आली आहे 12. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बाकीचे एक्झाम्पल्स कंटिन्यू करणार आहे. थँक्यू.